नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला एक झटपट बनणारी आणि अगदी युनिक अशी नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर ती नवीन रेसिपी नेमकी काय बनवून दाखवणार आहे, तर ती पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आज आपण पाहणार आहोत ओल्या वाटाण्यापासून लहान मुलांच्या आवडीचा चटपटीत असा नाश्त्याचा प्रकार. अगदी नवीन रेसिपी आहे. त्यासाठी नेमकी रेसिपी कशी बनवायची आहे, तर ती पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अगदी झटपट बनणारी आणि सगळ्यांना आवडेल अशीच नवीन रेसिपी आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे. अर्धी वाटी आपल्याला ओले वाटाणे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकतात बघा, हे वाटाणे आपण मस्त असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. पोहे खायच्या चमच्याने जर तुम्ही तेल टाकणार असाल तर 2 चमचे तेल घाला. नंतर त्याच्यामध्ये पांढरे सफेद असे आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. नंतर चिली फ्लेक्स घालायचा आहे. हा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच आवर्जून बनवून पहा. खायला खूपच टेस्टी लागतो. आता आपण जे वाटाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले होतं, तर ते मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला थोडीशी कमीच ठेवायची आहे. आता इथं आपल्याला 2 ते 3 मिनिट हे परतून घ्यायचं आहे. आपण हे वाटाणे जे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते, तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अगदी खायला टेस्टी आणि खूपच म्हणजे अप्रतिम असा चवीचा हा नाश्ता बनवून तयार होतो. नंतर याच्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे. नंतर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता इथं मी बघा सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं हे वाटाण्याचं जे मिश्रण होतं चिटकलेलं होतं, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि नंतर ते भांडं निसळून टाकलं. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि नंतर मी अर्धी वाटी पाणी घातलं. असं मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथं तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे, तर त्यानुसार तुम्ही प्रमाण पाण्याचं कमी जास्त करू शकतात आणि वाटाण्याचं सुद्धा. आता इथं बघा पाण्याला दणदणीत अशी उकळी आलेली आहे. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचा आहे. तर इथं मी 1 कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे आणि उकळी पाण्याला आली या मिश्रणाला, की लगेच रवा घालायचा आणि गोटुळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. आपल्याला हे मिश्रण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही रव्याचं प्रमाण जर जास्त वाढवलं ना, तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढवावं लागेल आणि वाटाण्याचं सुद्धा. आता मी हा पदार्थ बघा म्हणजे 3 जणांना पुरेल एवढा म्हणजे बनवून दाखवणार आहे. आता बघा हा मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये अजिबात रव्याची गोटुळी राहिलेली नाही. मस्त असं मऊसूत हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे चांगलं याचं घट्टसर असं बघा मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला काय करायचं आहे 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला हे असंच गॅसवर ठेवायचं आहे. नंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट आपल्याला मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकता 4-5 मिनिट चांगलं हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे. परत आपल्याला हे काय करायचं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण बघा 5 ते 6 मिनिटानंतर चांगलं असं हे उकडलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. इथं मी मोठं एक ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. आता हे थंड होऊ पर्यंत थांबायचं आहे. तर तोपर्यंत बघा इकडं मी मोठा एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता हे बटाटा आपल्याला खिसणीने खिसून याच्यामध्ये घालायचं आहे.
आता बघा हे मिश्रण पण थंड झालेलं आहे आणि बटाटा पण याच्यामध्ये किसून घातलेला आहे. आता हा आपण पदार्थ म्हणजे जो बनवणार आहोत की नाही, तर याच्यामध्ये बटाटा किसून घातल्याने खूपच असा चटपटीत असं खायला लागतो. आता हा बघा मस्त या पिठाचा गोळा आपल्याला घट्ट मळून घ्यायचा. नंतर वरतून आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि चांगलं हे पीठ मळल्यासारखं या मिश्रणाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता इकडे कढईमध्ये बघा तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर इकडे बघा हे पीठ चांगलं मळून पण घेतलेलं आहे आणि इकडं गॅसवर मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे लहान मुलांसाठी आपण हा पदार्थ बनवणार आहोत, तर लहान मुलांना चीज खूप आवडतं. त्याच्यासाठी बघा इथं मी चीज घेतलेलं आहे. आता हे चीज आपल्याला एका साइडला ताटामध्ये थोडंसं किसून घे. आता बघा जे थोडे छोटे-छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे की नाही, तसं आपण पुरणपोळीसाठी कसा मोठा पिठाचा गोळा घेतो आणि त्याची अशी म्हणजे उंडा बनवून त्याच्यामध्ये आपण पुरण भरतो की नाही, अगदी सेम त्याच पद्धतीने काय करायचं, छोटासा बॉल घ्यायचा पिठाचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे चीज थोडंसं भरायचं आहे. आणि जर तुम्हाला असं प्रेस करून जर नसेल ना बनवायचं, तर काय करायचं तुम्ही अगदी गोल गरगरीत असे बॉल जरी बनवले ना, याच्यामध्ये चीज भरून गोल गरगरीत असे बॉल जरी बनवले ना, तरी सुद्धा चालेल. मुलं खूप आवडीने खातील. पण मी काय केलेलं आहे, असं आपण नानकटाई जशी बनवतो की नाही, अगदी तसं मी थोडासा पिठाचा गोळा घेतला ह्या मिश्रणाचा. त्याच्यामध्ये थोडंसं चीज घातलं आणि नंतर त्याचं तोंड बंद केलं आणि हातावर असं थोडंसं प्रेस केलं. आपण जसं नानकटाई करतात की नाही, हातावर थोडंसं असं प्रेस करतो, अगदी त्याच पद्धतीने. आणि जर तुम्हाला असे गोल बॉल ठेवायचे असतील ना, तरी सुद्धा चालेल. तरी सुद्धा खायला खूप म्हणजे असे मुलं आवडीने खातील. बघा आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, थोडंसं मिश्रण घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं चीज भरायचं आणि अगदी असं म्हणजे थोडंसं हातावर दाबायचा गोल उंडा आणि अगदी दुसऱ्या हाताने थोडासा प्रेस करायचा. जसं की आपण बिस्किट, नानकटाई जशी बनवतो, अगदी म्हणजे तिखट पुऱ्या जशा आपण बनवतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने पण थोड्याशा छोट्या आणि जाड-जाड आपल्याला करायच्या आहेत. आता इथं बघा सेम त्याच पद्धतीने मी बाकीचे सर्व राहिलेले याचे काय केलेले आहेत बनवून घेतलेला आहे. नंतर याच्यावरून आपला हा जो पदार्थ आहे तो एकदम असा क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला याच्यावरून थोडंसं कॉर्न फ्लॉवर घालायचं आहे. जास्त पण नाही घालायचं आणि दोन्ही बाजूने आपल्याला थोडं-थोडं कॉर्न फ्लॉवर लावून घ्यायचं आहे. म्हणजे तळल्यानंतर जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो खूपच असा क्रिस्पी आणि कुरकुरीत बनणार आहे. तर बघा इथे सर्व आपले बनवून झालेले आहेत. आता तेल गरम झालं की नाही काय करायचं, थोडासा पिठाचा गोळा याच्यामध्ये टाकायचा मिश्रणाचा आणि तो तळून वरती पटकन आला की समजायचं तेल हे चांगलं तापलेलं आहे. आता आपण काय करायचं याच्यामध्ये 4 ते 5 बघा इथं हे बॉल्स म्हणजे याच्यामध्ये सोडायचे आहेत. आता इथं तुम्ही याला काय नाव देऊ शकतात मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी तिखट सॉरी म्हणजे तिखट पुऱ्या जशा बनवतात की नाही, अगदी सेम त्याच पद्धतीने बघा, मी इथं म्हणजे याला नाव देत आहे, की मटार ग्रीन बॉल. तर तुम्ही याला नाव काय देताल मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता इथे आपल्याला काय करायचं, 4 ते 5 याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि मस्त आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये सोडले, की लगेच आपल्याला हा पदार्थ म्हणजे पलटा करून घ्यायचा नाही, अजिबात गडबड करायची नाही. अगदी 2 ते 3 मिनिट, 4 मिनिट आपल्याला एका साइडने परतून म्हणजे तळून घ्यायचं आहे. नंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिट तळून घ्यायचा आहे. हा पदार्थ आपल्याला जवळपास 8-9 मिनिट लागतात क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी आणि तळायचा आहे. जर तुम्ही जास्त कमी जर गॅस केला ना, तर हा पदार्थ तुमचा जास्त तेलकट होईल आणि जर तुम्ही जास्त जर मध्यम गॅसपेक्षा म्हणजे जास्त जर फुल गॅस केला, तर त्याच्यावर काय होईल, तो आतमध्ये कच्चा राहील. तर मध्यम गॅसवरच आपल्याला हा पदार्थ म्हणजे तळून घ्यायचा आहे. जवळपास मला 8 ते 9 मिनिट लागलेले आहेत पहिली एक बॅच तळून घेण्यासाठी. तर आता कसं हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये कसं ताजे-ताजे मटार म्हणजे वाटाण्याच्या शेंगा आपल्याला म्हणजे बाजारामध्ये विकायला भेटतात. म्हणजे सगळीकडेच विकायला आलेले असतात. तर ताजे-ताजे वाटाणे भेटतात. तर तुम्ही नक्कीच हा पदार्थ एकदा बनवून बघा. जर तुम्ही एकदा जर हा पदार्थ बनवला ना, तर नक्कीच तुम्ही 8 दिवसातून 2-3 वेळा बनवून खाल. एवढा हा टेस्टी लागतो
मी सांगते म्हणून खरंच तुम्ही एकदा बनवून बघा. मला गॅरंटी आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करायला घ्याल, हे मी खात्रीने सांगते. एवढा चटपटीत आणि खायला खूप टेस्टी लागतो. हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. नक्कीच आवडीने खातील हे मला म्हणजे खात्री आहे. एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि हो, तुमचा हा पदार्थ कसा झाला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, मला ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. मी सांगते म्हणून नक्कीच लहान मुलंच काय म्हणजे मोठे माणसं सुद्धा खूप आवडीने खातील. एवढा म्हणजे खायला खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागतो. आणि असं कोणाला वाटणार सुद्धा नाही, की हा अ, ओल्या वाटाण्यापासून हा तुम्ही नाश्ता बनवला आहे म्हणून. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला थोडी देखील आवडली असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय.